इम्प्रूव्हमेंट चेंजेस हे एका दिवसात किंवा एका महिन्यात नाही दिसणार. त्याच्यासाठी कंटिन्युअस वर्क करावं लागेल आणि त्याच्यासाठी कन्सिस्टंट राहावं लागेल. मी आता 65 kg वेट बरोबर बॉडीला परत एकदा चेंज करत चाललो आहे. परत एकदा प्रयत्न चालू केलेत बॉडीला चांगल्या शेप मध्ये आणि चांगल्या कंडिशन मध्ये आणण्यासाठी. आता सध्या बॉडीची साईज ही कमी आहे. आधी मला ही साईज इम्प्रूव्ह करायची आहे विथ गुड क्वालिटी ऑफ मसल मास आणि गुड शेप. त्याच्यासाठी मला कन्सिस्टंट राहावं लागेल माझ्या वर्कआउटवर आणि माझ्या डाएटवर. फॉर माय वर्कआउट सेशन मी जास्त करून कंपाऊंड एक्सरसाइज फॉलो करत आहे, जेणेकरून माझी स्ट्रेंथ वाढेल आणि मी चांगला लिफ्ट करू शकेन. त्याच्याच बरोबर माझ्या डाएट मध्ये मी आता चांगले चेंजेस करत आहे. नेहमीच्या बोरिंग आणि टेस्टलेस फूड ऐवजी नवीन नवीन टेस्टी आणि हेल्दी डिशेस मी ट्राय करतो, जेणेकरून मी बोर नाही होणार आणि माझ्या गोलवर चांगला फोकस बनून राहील. ओके गाइज, दॅट इज फॉर दिस वन. सी यू इन नेक्स्ट वन.